नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपली व्यावसायिक प्रगती ही साधली गेली पाहिजे आणि ती पण कमी कालावधीमध्ये साधली गेली पाहिजे। कारण या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर प्रगती करणं आणि ती सातत्याने करणं आणि गतीने करणं हेही आवश्यक असतं, तरच आपण या व्यावहारिक क्षेत्रामध्ये टिकू शकतो। मग आपली व्यावसायिक प्रगती गतीने करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत। तर ती प्रगती साधण्यासाठी सुयोग्य उपकरणांची गरज असते। त्या सुयोग्य उपकरणाद्वारे आपण आपली प्रगती साधू शकतो। तर ती उपकरणाने कशी साधली जाते किंवा उपकरणे किती आवश्यक असतात व्यवसाय समृद्ध करण्यासाठी त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत। तर सुयोग्य उपकरणे प्रगती हा आपला आजचा विषय आहे। आपण जो कोणताही व्यवसाय करत असो, मग तो व्यवसाय कुठलाही असो, त्या व्यवसायाला कुठले उपकरणांची गरज असते, आवश्यकता असते, त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे। काय आवश्यक असतं की ज्या व्यवसाया अनुरूप आपल्याला उपकरणे लागेल, म्हणजेच साधनं। तो व्यवसाय कोणता तो आपण आपला ठरवायचा आहे, जो व्यवसाय असेल। कारण व्यवसायांची नावं मी सांगू शकत नाही, पण आपल्या व्यवसायाला जे आवश्यक उपकरणे आहेत ते आपल्याजवळ पाहिजेत। त्याने आपली प्रगती कशी होते ते आपण बघू। तो सुयोग्य उपकरणे जेथे सुस्थिते कर्म घडते असुविधा न तेथे। जो व्यवसाय करत आहोत तेथे जर उपकरणे असतील आणि ते सुस्थितीत असतील तर कर्म घडते असुविधा न तेथे। तर कर्म प्रगतीने घडतं, कुठलीही असुविधा होत नाही। कर्मगतये उत्तम उपकरणे नीती कर्मरीतीने उन्नती तोच साधी। आता कर्मगतये उत्तम उपकरणे नीती म्हणजे आपलं कुठलं कर्म आहे, त्या कर्माला कुठलं आवश्यक उपकरणे आपल्याला लागणार आहेत याची नीती असते। त्या नीतीनुसार कर्मरीतीने उन्नती तोच साधी। ही नीती जो जाणतो म्हणजे योग्य उपकरण कुठे आवश्यक आहे हे जाणतो, त्या उपकरणाच्या साहाय्याने कर्मरीतीने उन्नती तोच साधी, तोच प्रगती करू शकतो। मग उपकरणांची निवड कशी करावी? तर उपकरणे निवड कर्मा साधर्मी। म्हणजे ते उपकरण आपण निवड करतोय, खर्च करून घेतोय, पण ते आपल्या कर्माला साधर्म्य साधणारं आहे का नाही याचीही जाणीव त्या घेणाऱ्याला पाहिजे। आपल्या कर्मात या उपकरणाची आवश्यकता आहे का, यातून प्रगती साधली जाईल का याचा विचार त्याने केला पाहिजे। आणि निष्णात कर्माने व्यवहारा गती। मग ते उपकरण घेतलं, त्याचं कसा वापर करायचा यासाठी त्या कर्मात निष्णातही आवश्यक असतं। नुसतं उपकरण आणून उपयोग नाही, तर चालवताही आलं पाहिजे, त्याचा वापरही करता आला पाहिजे, तरच प्रगती होऊ शकते। योग्य उपकरणे कर्म ते सुलभतेने त्यासवे कर्मा ऊर्जा आळस न घडे। योग्य उपकरण आपण जर निवडलं तर कर्मात सुलभता येते, ऊर्जा मिळते आणि तिथे आळस घडत नाही। काळासवे कर्मगती नव उपकरणी। काळानुसार ते उपकरणांचा बदलही करता आला पाहिजे। उपकरण घेतलं तेच वर्षानुवर्ष वापरलं तर उपयोग नाही, कारण त्याच्या पुढचं व्हर्जन किंवा अपडेट आलेलं असतं, त्यामुळे ते उपकरण बदलणंही आवश्यक असतं। उन्नत प्रगत अभ्यास उदाहरणे। मग आपलं उदाहरण प्रगट होतं की यांनी कशी व्यावहारिक प्रगती केली उपकरणाच्या साहाय्याने। ऐसे उपकरणे कर्मात जो जोडी। असे उपकरणांची निवड करून कर्मात सातत्याने व्यवसायात उपकरणांचा वापर करतो, तोच उपकरणासवे प्रगती साधतो। तोच उपकरणांच्या सोबत त्या वापराने प्रगती साधू शकतो। मग आपला व्यवसाय कोणता असेल त्यानुसार उपकरणांची निवड करणं हेही महत्त्वाचं असतं। नुसती निवड न करता त्यांचा वापर करणं ही महत्त्वाचं असतं। अशा प्रकारे उपकरणाद्वारे प्रगती साधता येते। धन्यवाद।